नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग तिसरा दिवस आहे। पगारवाढीच्या मागणीसाठी सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी आपला संप पुकारला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नाशिककरांना बसतो आहे। बस डेपोमध्ये एकही बस आज सकाळपासून बाहेर पडलेली नाही आहे। किंबहुना 3 दिवसांपासून हीच परिस्थिती असल्यामुळे आता सिटीलिंक प्रशासनाने कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम देखील सुरू केलेलं आहे। एकीकडे पावसाची संततधार सुरू आहे आणि अशात या संपाचा थेट परिणाम शहरातले विद्यार्थी असतील, चाकरमाने असतील यांच्यावर होऊ लागलेला आहे। खरं तर 3 वर्षांमध्ये जवळपास 9 ते 10 वेळेस सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं संप पुकारून सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरलेला आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात एकतर या संपाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा किंवा सिटीलिंक बसचा हा ठेकाच कायमस्वरूपी रद्द करावा अशी तीव्र भावना नाशिककर व्यक्त करू लागलेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।